राम नाम सत्य है। राम नाम सत्य है। राम नाम सत्य है। तुम्ही जो स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय तो कुठल्या भयपटातील किंवा कुठल्या क्राईम वेब सिरीज मधला नाही, तर तो आहे बीडमधील परळीतील। व्हिडिओमधील दिसणारा व्यक्ती आहे गोट्या गीते। तो काय म्हणतो, राम नाम सत्य है, त्यामागे एक स्टोरी आहे। ज्या व्यक्तीचा खून करायचा आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा, दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला संपवायचे, अशी यामागील स्टोरी असे सांगितले जाते। असे राक्षसी कृत्य करणारा गोट्या गीते कोण आहे, त्याच्या विरुद्ध राज्यभरात कोणते आणि किती गुन्हे दाखल आहेत, तो वाल्मिक कराडचा राईट हँड आहे का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी अक्षय। वाल्मिक कराडचा राईट हँड ते गावठी कट्ट्यांचा सप्लायर। राज्यभरात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा गजाआड आहे, परंतु त्याचे अनेक गुंड हे बाहेर आहेत। त्यातीलच एक गोट्या गीते आहे। तो वाल्मिक कराडचा राईट हँड असल्याचे बोलले जाते। त्याचे पूर्ण नाव ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते आहे। त्याचे गाव परळीतील नंदागौळ हे आहे। त्याच्या विरुद्ध राज्यातील अनेक पोलीस स्टेशनला 23हून अधिक गुन्हे दाखल आहेत। तो गेल्या 17 वर्षापासून गुन्हेगारीत आहे। मध्य प्रदेशामधून गावठी कट्टे म्हणजेच पिस्तूल आणून ते विकणे असा त्याचा 10 वर्षापासूनचा बेकायदेशीर व्यवसाय आहे। बीडसह अनेक जिल्ह्यात तो असे पिस्तूल विकतो। बीडमध्ये जे सर्रास कमरेला पिस्तूल आढळतात ते गोट्यानेच पुरवल्याचे बोलले जात आहे। आता त्याच्या काही गुन्ह्यांची यादी पाहूयात। देहूतून चांदीचा मुखवटा चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी। 2008 मध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानामधील तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीला गेला होता। त्यात मुख्य आरोपी हा गोट्या गीतेच होता। तर परभणी जिल्ह्यातील चोरी घरफोडी गुन्ह्यात त्याला अटक झाली। तर बीडमधील युसुफ वडगाव येथे चोरी करून खून केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। परळी शहर, परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला चोरी घरफोडीचे गुन्हे असे त्याच्यावर दाखल आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये स्पेशल क्राईम ब्रँचने आंतरराज्यातील शस्त्रविक्रीची टोळी उघडकीस आणली होती। त्यात 15 पिस्तूल आणि 8 काडतुसे जप्त करण्यात आली होती। त्यात मुख्य आरोपी हा गोट्या गीतेच होता। अनेक गुन्ह्यांची यादी असलेल्या त्याला 2017 मध्ये बीडमधून तडीपार केले होते। त्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यांची मालिका सुरूच होती। खुनाच्या गुन्ह्यात त्याच्या विरुद्ध मोका लावलेला असला तरी तो सध्या फरार आहे। तो वाल्मिक कराडला दैवत मानतो। वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दैवत अशी त्याची पोस्ट चर्चेत आली होती। महादेव मुंडेला गोट्या गीतेने हाल करून संपविले। बरं, हा गोट्या गीते आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे राज्यात गाजत असलेले व्यावसायिक महादेव मुंडे हत्या प्रकरण। महादेव मुंडे यांची क्रूर हत्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय व्यक्तीने केली आहे। त्यात गोट्या गीतेचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनीच पत्रकार परिषद घेऊन गोट्या गीतेवर खुनाचा आरोप केलाय। तर गोट्या गीतेचा राम नाम सत्य है असा व्हिडिओ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलदर यांनी व्हायरल केलाय। मालक म्हणजेच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोट्या गीतेने महादेव मुंडेला संपवले। त्याच्या नरडीचा मांस घेऊन तो हिंडत होता असा गलदर यांचा दावा आहे। या सर्व कारनाम्यांवर गोट्या गीते माणूस नसून हैवान राक्षस आहे। बीडची गुन्हेगारी संपवायची असेल तर असे राक्षस तुरुंगातून बाहेर नाही आले पाहिजे असं बीडकरांना वाटतंय। दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।